Hello students, welcome to Praveen Academy. We are studying kinetic theory of gases and radiation. In last lecture we have studied RMS velocity and kinetic energy of gas, as well as we have studied problems related with it. Today we see next point, that is molar specific heat of gas. तर मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅसच्या बाबतीत दोन स्पेसिफिक हीट प्रेझेंट असतात, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि दुसरं ऍट कॉन्स्टंट प्रेशर. तर इथं पहिल्यांदा काय पाहणार आहोत, मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर या ठिकाणी मी एक कंटेनर घेतलेला आहे. हा काय आहे, कंटेनर. तर या कंटेनर मध्ये 1 मोल ऑफ गॅस घेतलेला आहे, की ज्या गॅसची आपल्याला स्पेसिफिक हीट फाइंड आउट करायची. 1 मोल ऑफ गॅस घेतलेला आहे आणि या गॅसच्या वरती आपण काय ठेवलेलं आहे, पिस्टन प्लेस केलेलं आहे आणि या पिस्टन फिक्स केलेलं आहे. त्यामुळं गॅसचा व्हॉल्यूम कसा असेल, कॉन्स्टंट असेल. ओके. आता काय करायचं, या गॅसला हीट द्यायची. या गॅसला हीट किती देतोय आपण, dQ1 इतकी हीट देतोय. ही हीट दिल्यामुळं या गॅसचं टेम्परेचर किती डिग्रीनं वाढणार आहे, 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढणार आहे. मग इथं जी आपण हीट सप्लाय केली, या हीटला आपण काय म्हणू शकतो, मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम याची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो. इट इज द amount of heat required to rise temperature of 1 mole of gas through 1 degree centigrade. तर यानुसार मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आपण डिफाइन करू शकतो. तर आता dQ1 ची व्हॅल्यू आपण यानुसार फाइंड आउट करू शकतो. इथं किती हीट सप्लाय केली, dQ1 हीट सप्लाय केली. तर dQ1 इज इक्वल टू मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू काय घेतलं, dt. तर इथं dQ1 ही जी हीट सप्लाय केली, या हीट मुळे या गॅसची इंटरनल एनर्जी वाढलेली आहे. इंटरनल एनर्जी वाढली म्हणजेच काय, या ठिकाणी टेम्परेचर वाढण्यासाठी हीट सप्लाय केली जाणार आहे. तर इथं इंटरनल एनर्जी dQ1 इज इक्वल टू काय लिहिलं, dE. dQ1 इज इक्वल टू dE. मास किती घेतलेला आहे, 1 मोल. स्पेसिफिक हीट किती घ्यायची, CV. आणि S च्या ठिकाणी CV लिहिते आणि राइज इन टेम्परेचर 1 डिग्रीनं आहे. तर इथं dt मी म्हणतोय. तर या ठिकाणी dE इज इक्वल टू CV इंटू काय लिहायचं, dt. तर यानुसार आपण हीट सप्लाय केली, ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आता दुसरं मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर फाइंड आउट करणार आहोत. तर या ठिकाणी आम्ही सिलेंडर घेतलेलं आहे. तर या सिलेंडर मध्ये 1 मोल ऑफ गॅस घेतलेला आहे. काय घेतलेलं आहे, 1 मोल ऑफ गॅस. आणि या गॅस वरती हा पिस्टन प्लेस केलेला आहे आणि पिस्टन वरचं प्रेशर कॉन्स्टंट असेल. या ठिकाणी काय होतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट होता, पिस्टन याच ठिकाणी राहिलेला होता. परंतु या ठिकाणी काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे. तर आता काय करायचं, या गॅसला सुद्धा हीट सप्लाय करायची, जेणेकरून या गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढलं पाहिजे. मग इथं जी हीट सप्लाय केली, या हीटला आपण काय म्हणू शकतो, मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस असं म्हणू शकतो. तर मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर याची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो. इट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेंटीग्रेड व्हेन प्रेशर इज केप्ट कॉन्स्टंट. ओके. म्हणजेच या ठिकाणी जी हीट सप्लाय करतोय, या हीट मुळे काय होईल, दोन गोष्टी होतील. काही हीट टेम्परेचर वाढवण्यासाठी लागणार आहे, म्हणजे dQ2 इज इक्वल टू काय घेतलं, dE. टेम्परेचर वाढलं. आणि काही हीट कशासाठी लागणार आहे,
टेम्परेचर वाढल्यामुळं गॅस काय झाला, एक्सपांड झाला, आणि एक्सपांड झाल्यामुळं पिस्टन या ठिकाणाहून या ठिकाणी गेला. म्हणजे पिस्टनची काय झालेली आहे, डिस्प्लेसमेंट झालेली आहे. आणि पिस्टनची डिस्प्लेसमेंट झाल्यामुळं या ठिकाणी काय होईल, वर्क डन होईल. तर आता dq2 ची व्हॅल्यू कशी लिहायची बाबा, या फॉर्म्युल्यानुसार लिहायची. m म्हणजे काय घ्यायचं, मास 1 मोल. स्पेसिफिक हीट एस च्या ठिकाणी काय लिहायचं, Cp इंटू राईज इन टेम्परेचर किती लिहायचं, dt इज इक्वल टू. आता इथं 1 डिग्री सेंटीग्रेडनं टेम्परेचर वाढवण्यासाठी किती हीट लागली, dE, आणि तेवढीच हीट इथं लागणार आहे, कारण 1 मोलच गॅस आहे, आणि या गॅसचं 1 डिग्रीनं टेम्परेचर वाढवण्यासाठी इथं जेवढी हीट लागली तेवढीच हीट इथं लागेल. म्हणून या डीई ची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतोय, CV इंटू dt प्लस वर्क डन आपण लिहूया. पिस्टन या ठिकाणाहून या ठिकाणी गेला, म्हणजे पिस्टनची डिस्प्लेसमेंट झालेली आहे. या ठिकाणी PV टाइप ऑफ वर्क झालेला आहे, आणि PV टाइप ऑफ वर्क कसं लिहायचं, P इंटू DV. इथं पिस्टन इथून इथं गेल्यामुळे व्हॉल्यूम कितीनं बदललेलं आहे, DV न बदललेलं आहे. अगेन्स्ट किती प्रेशर असतं, P इतकं प्रेशर असताना. म्हणून वर्क डन ची व्हॅल्यू काय लिहायची, P इंटू DV. तर या ठिकाणी काय व्हॅल्यू मिळते वापरता, CP dt मायनस CV dt इज इक्वल टू काय झालं, P इंटू DV. आता इथं फॉर 1 मोल ऑफ गॅस किती आहे, 1 मोल. 1 मोल ऑफ गॅस साठी काय लिहायचं, PV इज इक्वल टू काय लिहायचं, RT. PV इज इक्वल टू काय लिहितंय, RT. तर इथं P कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम बदललेलं आहे, म्हणून काय लिहायचं, PdV इज इक्वल टू R कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर बदललेलं आहे, कितीने बदललेलं आहे, dt न. तर आपण काय करूया, PdV ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवायची. म्हणजे काय मिळेल आपल्याला, Cp इंटू dt मायनस CV इंटू dt इज इक्वल टू PdV च्या ठिकाणी काय लिहायचं, R इंटू dt. तर या ठिकाणी Cp मायनस CV इंटू dt इज इक्वल टू काय लिहायचं, R इंटू dt. तर dt ला dt काय झालं, कॅन्सल. तर या ठिकाणी Cp मायनस CV इज इक्वल टू काय मिळालं, R. तर या ठिकाणी Cp हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे. मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर, Cp आहे. CV म्हणजेच काय, मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय घ्यायचं, R. Cp मायनस CV इज इक्वल टू R. आणि याच रिलेशनला आपण काय म्हणतो, मेयर्स रिलेशन. इथं आपण काय म्हणतो, मेयर्स रिलेशन म्हणतो. ओके. तर आता इथं आपण काय पाहिलेलं आहे, मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस पाहिलेलं आहे. आता मी काय करतो, या ठिकाणी आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस पाहणार आहोत. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. ओके. तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, तर याला आपण काय म्हणू शकतोय, SV म्हणायचं, स्मॉल s वापरायचं. ओके. किंवा स्मॉल CV वापरायचं. मोलर स्पेसिफिक हीटला आपण काय वापरलं तर कॅपिटल CV, तर इथं काय वापरायचं, स्मॉल CV, किंवा आपण काय म्हणूया, SV म्हणूया. ओके. आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर हे कशाने डिनोट करतोय, SP न डिनोट करतोय. कशाने डिनोट करतोय, SP न डिनोट करतोय. तर आता प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस याची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतोय. तर 1 मोल ऑफ गॅसच्या ऐवजी काय घ्यायचा, युनिट मास ऑफ गॅस घेते, युनिट मास ऑफ गॅस घेते. ओके. तर युनिट मास ऑफ गॅस म्हणजे काय असेल, 1 kg असेल किंवा 1 ग्रॅम असेल. ओके. SI युनिट घ्यायचं असेल तर kg, CGS युनिट घ्यायचं असेल तर काय घ्यायचं, ग्रॅम घ्यायचं. इथं सुद्धा
युनिट मास ऑफ गॅस येते, युनिट मास ऑफ गॅस येते. ओके, तर आता आपण हे डिफाइन करू शकतो. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे काय घ्यायचं, SV घेतोय. तर आता प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम याची डेफिनेशन आपण यानुसार देतोय. बघा बरं का, 1 मोल ऑफ गॅस घेतलेला आहे, युनिट मास ऑफ गॅस घेतलेला आहे आणि या ठिकाणी व्हॉल्यूम कसा ठेवायचा, कॉन्स्टंट. तर इथं हीट सप्लाय करायची जेणेकरून युनिट मास ऑफ गॅसचं टेम्परेचर कितीनं वाढलं पाहिजे, 1 डिग्रीनं वाढलं पाहिजे. मग इथं जी हीट सप्लाय केली याला आपण काय म्हणू शकतो, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम याची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो. इट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेंटीग्रेड व्हेन व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट. इथं व्हॉल्यूम कसा ठेवायचा, कॉन्स्टंट ठेवायचा. ओके, आणि आता प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर पाहणार आहोत. तर कॉन्स्टंट प्रेशर हे कशाने डिनोट करतो आपण, SP न. तर इथं मी काय करतो, हा सिलेंडर घेतलेला आहे, सिलेंडर मध्ये काय घ्यायचा, युनिट मास ऑफ गॅस घ्यायचा. युनिट मास ऑफ गॅस म्हणजे काय असेल, 1 ग्रॅम असेल किंवा 1 किलोग्रॅम असेल. तर या गॅसला हीट द्यायची. ओके, जेणेकरून या गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढलं पाहिजे. मग इथं जी हीट सप्लाय केली या हीटला काय म्हणायचं, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ही हीट देत असताना पिस्टन वरती प्रेशर कसं असेल, कॉन्स्टंट असेल. इथं व्हॉल्यूम कसा होता, कॉन्स्टंट. पिस्टन वर पण जाऊन द्यायचा नव्हता, खाली पण जाऊन द्यायचा नाही. पण इथं प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळं हीट सप्लाय केल्यामुळं पिस्टन वरती जाऊ शकतो जरी प्रेशर कॉन्स्टंट असलं तरी. मग आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशरची डेफिनेशन यानुसार देऊ शकतो. इट इज द अमाउंट ऑफ हीट required to rise temperature of unit mass of gas through 1 degree centigrade when its pressure is kept constant. When its काय म्हणायचं, pressure is kept constant. ओके, तर यानुसार प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर आपण डिफाइन केलेलं आहे. Here we see Mayer's relation in different form. काय पाहणार आहोत, Mayer's relation in different form. तर Mayer's relation हे कोणत्या फॉर्म मध्ये पाहतोय, मेकॅनिकल युनिट आणि हीट युनिटच्या फॉर्म मध्ये पाहतोय. कोणत्या फॉर्म मध्ये पाहतोय, हीट युनिट आणि मेकॅनिकल युनिट. हीट आपण कशामध्ये मेजर करतो, जनरली कॅलरी मध्ये. आणि मेकॅनिकल युनिट म्हणजे वर्कचं युनिट. वर्क कशामध्ये मेजर करतो आपण, जूल मध्ये. म्हणून मेकॅनिकल युनिट मध्ये जूल असेल आणि हीट युनिट मध्ये काय असेल, कॅलरी असेल. तर आता मोलर स्पेसिफिक हीट साठी मेयर्स रिलेशन आपण यानुसार लिहू शकतो. मेयर्स रिलेशन मोलर स्पेसिफिक हीट साठी काय फॉर्म्युला घ्यायचा, Cp मायनस Cv इज इक्वल टू R. तर या ठिकाणी Cp, Cv आणि R यांचं युनिट सेम असेल. काय असेल बाबर, जूल असणारच, कारण मेकॅनिकल म्हटल्यामुळे. तर इथं जूल पर मोल पर केल्विन किंवा जूल पर किलोमोल पर केल्विन अशी व्हॅल्यू घेऊ शकतो. ओके, आता मोलर स्पेसिफिक हीटच्या फॉर्म मध्ये आपण हीट युनिट मध्ये कशी लिहितोय, तर Cp मायनस Cv इज इक्वल टू R अपॉन J. तर इथं Cp आणि Cv हीटच्या युनिट मध्ये असतील. कोणत्या युनिट मध्ये असेल, हीटच्या फॉर्म मध्ये. हीटचा फॉर्म मध्ये कोणता, कॅलरी पर मोल पर केल्विन. आणि R जो असेल या दोन व्हॅल्यू कॅलरी मध्ये
आणि आर हा कशामध्ये असेल, जूल मध्ये असेल. आर कशामध्ये असेल, जूल मध्ये. म्हणून इथं जे न डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं, जे न. त्यामुळं आर ची व्हॅल्यू सुद्धा कशामध्ये मिळेल, कॅलरी मध्ये मिळेल. कशामध्ये मिळेल, कॅलरी मध्ये. म्हणून इथं जे न डिवाइड करायचं. तर आता या ठिकाणी वापरता इथं कॅलरी असेल तर जे किती घ्यायचा वापर, 4.18 जूल पर कॅलरी घ्यायचा. आणि जर सीपी आणि सीव्ही किलो कॅलरी मध्ये असेल तर जे ची व्हॅल्यू ही घ्यायची, 4180 जूल पर किलो कॅलरी अशी व्हॅल्यू घ्यायची. तर यानुसार आपण मेयर्स रिलेशन लिहू शकतो. ओके. तर हा कोणासाठीचा भाग झाला वापरता, मोलर स्पेसिफिक हीटचा भाग झाला. आता आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट साठी मेयर्स रिलेशन लिहिणार आहोत. तर इथं आपल्याला माहित आहे सीपी इज इक्वल टू M0 इंटू SP आणि CV इज इक्वल टू M0 इंटू काय घ्यायचं, SV. ओके. सीपी म्हणजे काय, मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. तर इथं M0 म्हणजे काय, मोलर मास ऑफ गॅस. SP म्हणजे काय, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. तर इथं CV म्हणजेच काय, मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. M0 म्हणजे काय, मोलर मास. आणि SV म्हणजे काय, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असं घेत आहे. तर आता सीपी ची व्हॅल्यू इथे ठेवायची. बरोबर. आता सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. तर या व्हॅल्यू मी इथे लिहितोय. तर इथं M0 इंटू SP मायनस M0 इंटू SV इज इक्वल टू काय घेतलं, आर. तर इथं M0 कॉमन घेतलं म्हणजे काय आलं बरोबर, SP मायनस SV इज इक्वल टू आर. तर इथं SP मायनस SV इज इक्वल टू आर अपॉन M0. तेच इक्वेशन इथे लिहिलेलं आहे. SP मायनस SV इज इक्वल टू आर अपॉन M0. तर इथं तिघांची युनिट सेम असतील, SP, SV आणि R. या प्रत्येकाचं युनिट काय असेल, सेम. जूल पर ग्रॅम पर केल्विन किंवा काय असेल, जूल पर किलोग्रॅम पर केल्विन. तर हे मेकॅनिकल युनिट मध्ये जे असेल. आणि हीट युनिट मध्ये काय असेल वापरता, SP मायनस SV इज इक्वल टू आर अपॉन M0. आर अपॉन M0 आहेच आणि इथं जे असणार आहे. इथं काय असेल, जे. म्हणजे इथं काय करायचं, M0 न डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं, M0 न. जे हा असणारच. ओके. तर आता हे रिलेशन कधी वापरायचं, SP आणि SV हे कॅलरी पर ग्रॅम पर केल्विन किंवा किलो कॅलरी पर केजी पर केल्विन मध्ये हे असेल. आणि आर तुमचा हा कशामध्ये असेल, जूल मध्ये असेल. आर कशामध्ये असेल, जूल मध्ये. तर आता या ठिकाणी वापरता SP आणि SV कॅलरी मध्ये असतील तर जे ची व्हॅल्यू ही घ्यायची, 4.18. ओके. आणि SP आणि SV ची व्हॅल्यू किलो कॅलरी मध्ये असेल तर जे ची व्हॅल्यू किती घेते, 4180 जूल पर किलो कॅलरी. तर यानुसार आपण मेयर्स रिलेशन लिहू शकतोय डिफरंट फॉर्म्स मध्ये. ओके. हिअर वी सी प्रॉब्लेम रिलेटेड विथ मेयर्स रिलेशन. तर इथं सॉल्व्ड एक्झाम्पल आहे 3.3. गिवन मध्ये काय दिलेलं आहे, हायड्रोजन गॅस दिलेला आहे. हायड्रोजन गॅसचं मोलर मास किती घ्यायचं, 2 घ्यायचं. SP दिलेले आहे म्हणजे कोणते दिलेले आहे, हीट प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. किती व्हॅल्यू आहे, 3400 कॅलरी kg रेस टू -1 k रेस टू -1. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किती व्हॅल्यू आहे, 2400 कॅलरी kg रेस टू -1 k रेस टू -1. आर दिलेला आहे. कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, जे ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर इथं SP मायनस SV इज इक्वल टू आर अपॉन M0 इंटू काय घ्यायचं, जे. M0 म्हणजे काय, मोलर मास ऑफ हायड्रोजन गॅस. तर इथं SP ची व्हॅल्यू लिहिते
3400 minus 2400 is equal to 8300 upon 2 into j. इथे किती डिफरन्स आला 1000. 8300 upon 2 into j. तर इथं j ची व्हॅल्यू 8300 upon 2 into 1000. तर इथं 8300 upon 2000 म्हणजे किती व्हॅल्यू मिळते 4.15 जूल पर कॅलरी. तर ही व्हॅल्यू कोणाची असेल जे ची. आणि जे लाच काय म्हणायचं मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्ड एक्झाम्पल्स आहे 3.4. व्हॉट इज गिवन हियर डिफरन्स बिटवीन टू मोलर स्पेसिफिक हीट इज गिवन. इट्स व्हॅल्यू इज 8000 जूल kg raised to -1 k raised to -1. Ratio of two specific heat is given. रेशो गॅमा ने डिनोट करायचा. तर हा कसा असतो Cp अपॉन Cv. तर इथं गॅमाची व्हॅल्यू 1.65 इतकी व्हॅल्यू दिलेली आहे. आज टू फाइंड Cp अँड Cv कोणकोणत्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत Cp आणि Cv च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. तर या ठिकाणी गॅमासाठी फॉर्म्युला गॅमाची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतोय Cp अपॉन Cv. तर गॅमाची व्हॅल्यू 1.65 इज इक्वल टू Cp अपॉन Cv. Cp इज इक्वल टू 1.65 इंटू Cv. तर आता Cp ची व्हॅल्यू 1 मध्ये ठेवायची. तर काय आलं बाबा Cp किती आला 1.65 Cv मायनस Cv इज इक्वल टू 8000. Cv कॉमन घेतला 1.65 मायनस 1 इंटू Cv. तर इथं 1.65 मायनस 1 म्हणजे किती आलं 0.65. Cv इज इक्वल टू 8000. Cv इज इक्वल टू 8000 अपॉन 0.65. मी काय करतो एक पॉइंट इथं शिफ्ट करतो एक डेसिमल प्लेस त्यामुळे इथं 0 लिहिला पाहिजे. सो दिस बिकम्स 80,000 अपॉन 6.5. तर हे आन्सर 12,307.69 युनिट हेच असेल जूल kg raised to -1 k raised to -1. तर ही व्हॅल्यू Cv ची आली. आता Cv ची व्हॅल्यू इथं ठेवायची Cv ची. मग कोणती व्हॅल्यू मिळेल आपल्याला Cp ची. Cp मायनस Cv किती आहे 12,307.69 इज इक्वल टू 8000. तर ही व्हॅल्यू तिकडे नेली म्हणजे काय होईल बरोबर प्लस होईल. तिकडे नेल्यामुळे काय होणार आहे प्लस होणार आहे. तर इथं मी असं लिहितो Cp इज इक्वल टू 8000 प्लस 12,307.69. तर हे ऍड केलं तर किती व्हॅल्यू मिळते 20,307.69 जूल kg raised to -1 k raised to -1. तर ही व्हॅल्यू कोणाची असेल Cp ची आणि ही व्हॅल्यू कोणाची असेल Cv ची असेल. ओके here we see one more problem. तर या ठिकाणी the ratio of specific heat of gas is 1.4 म्हणजे गॅमाची व्हॅल्यू दिलेली आहे 1.4. if specific heat at constant volume is 4.82 kilocalorie per kilomole per Kelvin. तर इथं Cv दिलेलं आहे किती दिलेलं आहे 4.82 kilocalorie per kilomole per Kelvin. तर इथं R ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर R ची व्हॅल्यू कोणत्या युनिट मध्ये फाइंड आउट करायची आहे जूल पर किलोमोल पर केल्विन. तर R ची व्हॅल्यू J मध्ये ऑब्टेन करायची आहे. आणि इथं J ची व्हॅल्यू दिलेली आहे 4200 जूल पर किलो कॅलरी. तर इथं गॅमा इज इक्वल टू 1.4. गॅमा म्हणजे काय लिहायचा Cp अपॉन Cv इज इक्वल टू 1.4. Cp इज इक्वल टू 1.4 इंटू Cv. तर इथं Cv ची व्हॅल्यू लिहायची 4.82. तर हा प्रॉडक्ट घेतला तर किती व्हॅल्यू मिळते 6.748 किलो कॅलरी पर किलोमोल पर केल्विन. ओके तर आता या ठिकाणी Cp आणि Cv कशामध्ये आहेत बाबर कॅलरी मध्ये. कशामध्ये आहेत कॅलरी मध्ये. तर या ठिकाणी R J मध्ये फाइंड आउट करायचं म्हणजे जूल मध्ये फाइंड आउट करायचं. तर इथं Cp मायनस Cv इज इक्वल टू R अपॉन J अशी व्हॅल्यू लिहिली. तर इथं Cp लिहिला Cv लिहिला इज इक्वल टू R अपॉन J. हा डिफरन्स 1.928 इज इक्वल टू R अपॉन J. तर इथं
जे न मल्टिप्लाय करायचे आणि जे ची व्हॅल्यू किती आहे 4200. तर इथं आर ची व्हॅल्यू 8097.6 जूल पर किलोमोल पर केल्विन इतका आन्सर असेल. Here we see next point, that is degree of freedom, Cp, Cv and gamma in case of various gases. Various gases म्हणजे काय? पहिल्यांदा आपण मोनो ॲटॉमिक गॅस पाहणार आहोत, नंतर डाय ॲटॉमिक गॅस, त्याच्यानंतर ट्राय ॲटॉमिक गॅस, त्याच्यानंतर पॉली ॲटॉमिक गॅस. तर या सगळ्या गॅसच्या बाबतीत आपण काय पाहणार आहोत? डिग्री ऑफ फ्रीडम, Cp, Cv आणि गॅमा याच्या व्हॅल्यू आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी क्युबिकल कंटेनर घेतलेला आहे. इन केस ऑफ दिस क्युबिकल कंटेनर मोनो ॲटॉमिक गॅस इज फिल्ड. मोनो ॲटॉमिक गॅस म्हणजे कोणता गॅस असेल बघा? हेलियम गॅस असू शकेल, निऑन असेल किंवा कोणता असेल? आर्गॉन गॅस असेल. तर हे जे गॅस आहेत हेलियम ॲटम, तर हेलियमच्या ॲटमलाच मॉलिक्यूल म्हणायचं. त्याच्यानंतर इथं वापरता निऑन ॲटम, निऑन ॲटमलाच आपण काय म्हणतो? मॉलिक्यूल. तर हे नोबेल गॅसेस आहेत. तर ॲटम आणि मॉलिक्यूल कसे असतात? सेम. परंतु हायड्रोजन गॅस H2 गॅस, O2 गॅस, तर याच्यामध्ये 2 ॲटम असतात. तसं हेलियम मध्ये He2 असत नाही. तर एक ॲटमलाच मॉलिक्यूल म्हणतो आपण. ओके. तर या पद्धतीचे मोनो ॲटॉमिक गॅसेस घेतोय, हेलियम, निऑन आणि आर्गॉन. तर आता हा हेलियम गॅस या कंटेनर मध्ये आपण घेतलेला आहे. तर हा जो गॅस आहे हेलियम गॅस, तर हा गॅस समजा 1 मोल गॅस घेतला. 1 मोल गॅस म्हणजे साधारणतः 22.4 लिटर गॅस घेतला. तर याच्यामध्ये प्रचंड संख्येनं हेलियमचे ॲटम्स असतात आणि हे हेलियमचे ॲटम सर्व दिशेला मोशन करत असतात. दे आर मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल वेलॉसिटीज. And during the motion, these molecules collides with each other, also collides with walls of container. आणि या गॅसमुळं कंटेनरच्या वॉलवरती काय तयार होत असतं? प्रेशर तयार होत असतं. कंटेनरच्या वॉलवरती काय तयार होतं? प्रेशर तयार होतं. शिवाय हे जे मॉलिक्यूल मोशन मध्ये असल्यानंतर त्या मॉलिक्यूलच्या बाबतीत काय प्रेझेंट असते? कायनेटिक एनर्जी प्रेझेंट असते. आणि आपण पाहिलेल्या वापरता एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी किती असते? 3/2 kb इंटू टी इतकी असते एका मॉलिक्यूलची. तर सगळ्या मॉलिक्यूलची म्हणजे 1 मोल मधल्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जीसाठी इथं किती मल्टिप्लाय करायचं असतं? Na मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे सांगायचा उद्देश काय झाला? तर हा जो कंटेनर आहे या कंटेनर मध्ये गॅस घेतला, तर हा गॅस मोशन मध्ये असल्यामुळं त्या गॅसच्या बाबतीत कायनेटिक एनर्जी प्रेझेंट असते आणि हा गॅस कंटेनरच्या वॉलवरती प्रेशर प्रोड्यूस करत असतो. तर आता आपण काय पाहणार आहोत? डिग्री ऑफ फ्रीडम पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? डिग्री ऑफ फ्रीडम. तर आता एक मॉलिक्यूल हा इट विल मूव्ह अलॉंग पॅरलल टू एक्स ऍक्सिस. हा एक्स ऍक्सिसच्या दिशेने जाऊ शकतो, म्हणजे 1 डिग्री ऑफ फ्रीडम झाली. हाच मॉलिक्यूल वाय ऍक्सिसच्या दिशेने जाऊ शकतो, म्हणजे 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम झाल्या. आणि हाच मॉलिक्यूल झेड ऍक्सिसच्या दिशेने सुद्धा जाऊ शकतो, म्हणजे या ठिकाणी 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम झाल्या. किती डिग्रीज ऑफ फ्रीडम झाल्या? 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम झाल्या. ओके. तर आता या ठिकाणी बघा, मी मोनो ॲटॉमिक गॅसच्या बाबतीत डिग्रीज ऑफ फ्रीडम किती लिहिल्या? 3 लिहिल्या. ओके. आता कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ गॅस, कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ गॅस, एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी. तर काय फॉर्म्युल्याचा? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mvx². m म्हणजे काय घ्यायचं? मास ऑफ गॅस. आणि vx म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल अलॉंग एक्स ऍक्सिस.
तर इथं 1/2 m vx स्क्वेअर प्लस 1/2 m vy स्क्वेअर म्हणजे y ऍक्सिसच्या बाबतीत आणि 1/2 m इंटू vz स्क्वेअर असं लिहू शकतो. आता एका मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी, तर हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल ऑफ गॅस काय फॉर्म्युला असतो 3/2 kb इंटू टी. तर ही कायनेटिक एनर्जी 3/2 kbt एका मॉलिक्युलची असणारी कायनेटिक एनर्जी. तर ही कशी लिहायची 1/2 m vs स्क्वेअर प्लस 1/2 m vy स्क्वेअर प्लस 1/2 m vz स्क्वेअर असं लिहू शकतो. तर आता अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, हा लॉ इथं आलेला आहे इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी नुसार. तर हा लॉ काय सांगतो, तर समजा कायनेटिक एनर्जी 300 असेल तर एक्स ऍक्सिसच्या दिशेला 100 असेल, वाय ऍक्सिसच्या दिशेला 100 असेल आणि झेडच्या बाजूला किती असेल 100. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम एक्स ऍक्सिसला आहे, वाय ला आहे, झेड ला आहे. म्हणजे एक्स ऍक्सिसच्या बाजूनं किती घ्यायचं, किती घेतले बाबा आता 1/2 m vx स्क्वेअर घेतले. तर इथं काय लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी नुसार काय म्हणू शकतो, एक्स ऍक्सिसला जेवढी कायनेटिक एनर्जी आहे तेवढीच वाय ऍक्सिसच्या बाबतीत असेल, तेवढीच कोणाच्या बाबतीत असेल झेड ऍक्सिसच्या बाबतीत सुद्धा असेल. म्हणून काय लिहिलं 1/2 m vx स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m vy स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m vz स्क्वेअर इज इक्वल टू, तर हे किती असेल 1/2 kb इंटू टी इतकी असेल. किती असेल 1/2 kb इंटू टी. तर हे असं का, तर इथं वापरता या तिघांची बेरीज किती आली पाहिजे 3/2 kbt. म्हणजे ही व्हॅल्यू किती असेल 1/2 kbt, ही व्हॅल्यू किती असेल 1/2 kb इंटू टी असेल, ही व्हॅल्यू किती असेल 1/2 kb इंटू टी असेल. ओके, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी नुसार याची व्हॅल्यू तेवढीच याची असेल, तेवढीच याची असेल. ओके, असं आपण म्हणू शकतो. ओके, आता याच्या पुढे बघा आता. तर आता कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस, एका मॉलिक्युलची इतकी कायनेटिक एनर्जी आहे 3/2 kb इंटू टी. तर समजा या कंटेनर मध्ये 1 मोल गॅस असेल तर कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस हे काय करायचं 3/2 kbt एका मॉलिक्युलचे, तर याला Na न मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं Na न. Na म्हणजे काय ॲव्होगॅद्रोज नंबर. म्हणजे एक मोल मॉलिक्युल मधली, एक मोल गॅस मधली कायनेटिक एनर्जी मिळेल. तर इथं E इज इक्वल टू 3/2 Na kb इंटू काय घ्यायचं टी. तर ही काय झाली टोटल एनर्जी झाली कुणाची 1 मोल ऑफ गॅसची. तर आता स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे कसं फाइंड आउट करायचं, dE/dt हा जो E आहे याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. म्हणजे मग आपल्याला स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मिळेल. CV इज इक्वल टू dE/dt इज इक्वल टू ddt 3/2 Na kb इंटू टी. तर 3/2 Na kb हा कॉन्स्टंट आहे आणि टी ची डेरिव्हेटिव्ह किती असेल बाबा 1. ddt टी ची डेरिव्हेटिव्ह किती आली 1 आली. तर या ठिकाणी काय व्हॅल्यू आली बाबा CV इज इक्वल टू 3/2 इंटू R, ही व्हॅल्यू CV ची आली. आणि आपल्याला मेयर्स रिलेशन माहित आहे बाबा. मेयर्स रिलेशन काय असतं CP मायनस CV इज इक्वल टू R. म्हणजे CP ची व्हॅल्यू काय असेल बाबा CV प्लस R असेल. ते मी इथं लिहिलं. CP ची व्हॅल्यू किती लिहायची CV प्लस R. CV किती झालं बाबा 3/2 R प्लस R म्हणजे किती झालं 5/2 R. तर ही व्हॅल्यू काय झाली CP ची व्हॅल्यू झाली मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि याच्या पुढे गॅमा फाइंड आउट करायचा.
गॅमा म्हणजे काय असतो, रेशो स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर डिवायडेड बाय स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे ही व्हॅल्यू किती असेल, 5/2 इंटू आर डिवायडेड बाय 3/2 इंटू आर. म्हणजे गॅमाची व्हॅल्यू किती असेल, 5/3. तर हा क्वेश्चन सीईटी ला विचारला जाऊ शकतो. ओके, म्हणून हा भाग आपण इथं घेतोय. Here we see degrees of freedom Cp, Cv and gamma in case of diatomic molecule. तर डायॲटॉमिक मॉलिक्यूल मध्ये परत आपण काय घेतोय, रिजिड मॉलिक्यूल घेतोय. कोणता मॉलिक्यूल घ्यायचा, रिजिड मॉलिक्यूल. म्हणजे समजा O2 मॉलिक्यूल घेऊया, हा O ॲटम आणि हा दुसरा O ॲटम. तर हे दोन ॲटम जे आहेत याच्यामधलं डिस्टन्स फिक्स्ड असेल, मग या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, रिजिड मॉलिक्यूल. आणि अजून काही मॉलिक्यूल असतात बरोबर, सी डबल बॉन्ड ओ गॅस. सी डबल बॉन्ड ओ गॅस मध्ये हा सी ॲटम आणि इथं समजा ओ ॲटम. तर हे जे ॲटम आहेत हे व्हायब्रेट होत असतात, पुढं मागे येत असतात. म्हणजे सीओ मॉलिक्यूल हा नॉन रिजिड असेल, कारण का सीओ मध्ये काय होत असतं, व्हायब्रेशन पुढं मागं होत असतं. ओके, परंतु O2, H2, N2 हे मॉलिक्यूल मधलं डिस्टन्स हे कसं असेल, फिक्स्ड असेल. म्हणून यांना आपण काय म्हणतो, रिजिड मॉलिक्यूल म्हणतोय. तर आता रिजिड मॉलिक्यूलच्या बाबतीत डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतील, 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील. तर इथं 3 ट्रान्सलेशनल मोशनचे असतील आणि 2 रोटेशनल मोशनचे असतील. ट्रान्सलेशनल माहित आहे तुम्हाला, एक्स ऍक्सिसच्या दिशेनं मोशन, वाय ऍक्सिसच्या दिशेनं मोशन, झेड ऍक्सिसच्या दिशेनं मोशन. तर याला 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे आपण हे जे पाहतो पक्षी वगैरे, तर यांच्या बाबतीत 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असते. म्हणजे एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला जाऊ शकतात, परत झेडला पण जाऊ शकतात. पण ह्युमन बिईंग किंवा अॅनिमल जे असतात त्यांना 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. एक एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, प्लेन वरतीच ते जाऊ शकतात. ओके, हे समजलं. तर आता यानुसार ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम रिजिड मॉलिक्यूल गॅस मॉलिक्यूलच्या बाबतीत 3 असतात आणि 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. म्हणजे हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत हे रोटेट होऊ शकतात 2 ऍक्सिसच्या बाबतीत. आता समजा आपण असं घेतलं, हा एक्स ऍक्सिस ओरिजिन आणि हा काय घेतला, वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. तर हा मॉलिक्यूल आहे H2O2, तर हे एक्स ऍक्सिस भोवती असे रोटेट होऊ शकतात. असे काय होऊ शकतात, रोटेट होऊ शकतात. तर याला आपण काय म्हणतोय, 1 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. आणि दुसरं काय घेऊ शकतोय, वाय ऍक्सिस भोवती सुद्धा रोटेट होऊ शकतात, हे असे रोटेट होऊ शकतात. म्हणून 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत असं आपण म्हणू शकतो. कुणाच्या बाबतीत, डायॲटॉमिक मॉलिक्यूलच्या बाबतीत. त्यामुळं टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाल्या, 5. आता कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ गॅस. एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी जर तो डायॲटॉमिक असेल तर किती असते, 5/2 kb इंटू टी. 5/2 kb इंटू टी. आणि इथं 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, आणि हे रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. तर इथं काय घेतलं, I1 म्हणजे समजा मोमेंट ऑफ इनर्शिया I1, म्हणजे 2 ऍटम्स आहेत तर यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आणि यांची अँग्युलर व्हेलॉसिटी काय घ्यायची, ω1. तर 1/2 I1 ω1 स्क्वेअर. तर हे असं असेल. म्हणजे या 2 ऍटमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर घ्यायचा, 1/2 I1 ω1 स्क्वेअर. आणि इथं झेड ऍक्सिसच्या बाबतीत काय घ्यायचं बाबा, आता 1/2 I2 ω2 स्क्वेअर अशी व्हॅल्यू घ्यायची. ओके, तर यानुसार 5/2 kBT म्हणजे एका मॉलिक्यूलची टोटल कायनेटिक एनर्जी जर तो या कंटेनर मध्ये असेल तर याची टोटल कायनेटिक एनर्जी एवढी असते.
आता याच्या पुढे वापरता अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय सांगतो, तर प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला समान कायनेटिक एनर्जी असेल. म्हणजे काय लिहायचं, 1/2 mvx² is equal to 1/2 mvy² is equal to 1/2 mvz² is equal to 1/2 I1 omega 1² 1/2 I2 omega 2² is equal to काय लिहायचं, 1/2 kb into t अशी व्हॅल्यू लिहायची. तर आता कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस, एका मॉलिक्यूलची इतकी कायनेटिक एनर्जी. तर कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस, 1 मोल मध्ये किती मॉलिक्युल्स असतात, ॲव्होगॅद्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. तर इथं E इज इक्वल टू Na इंटू 5/2 kb इंटू टी. तर इथं टोटल एनर्जी इज इक्वल टू 5/2 Na kb इंटू काय घ्यायचं, टी. तर आता सीव्ही कॅल्क्युलेट करायची. सीव्ही म्हणजे काय, स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर हे काय घ्यायचं, डीई बाय डीटी, याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डी dt 5/2 Na kb इंटू टी. तर इथं 5/2 Na इंटू kb हा कॉन्स्टंट आहे आणि टी ची डेरिव्हेटिव्ह किती आली, 1. तर सीव्ही ची व्हॅल्यू किती मिळेल, 5/2 इंटू आर. तर इथं सीपी ही सीव्ही ची व्हॅल्यू झाली. आणि सीपी काय असतं बाबा, सीव्ही प्लस आर असतो. 5/2 आर प्लस आर म्हणजे किती आलं, 7/2 आर इतकी व्हॅल्यू असेल. आणि याच्या पुढं गॅमाची व्हॅल्यू लिहूया. गॅमा म्हणजे काय, सीपी अपॉन सीव्ही, 7/2 आर डिवायडेड बाय 5/2 आर. तर इथं 7/5 इतकी व्हॅल्यू कुणाची असेल, गॅमाची व्हॅल्यू असेल. तर यानुसार आपण सीपी, सीव्ही आणि गॅमा हा डाय ॲटॉमिक रिजिड मॉलिक्यूलच्या बाबतीत फाइंड आउट करू शकतो. ओके, हिअर वी सी नॉन रिजिड मॉलिक्यूल लाईक CO गॅस. तर नॉन रिजिड म्हणजे इथं एक ऍटम C चा ऍटम असेल आणि इथं O चा ऍटम असेल. तर याच्या बाबतीत, या मॉलिक्यूलच्या बाबतीत काय होत असतात, व्हायब्रेशन होत असतात. काय होत असतात, व्हायब्रेशन. म्हणून नॉन रिजिड मॉलिक्यूल म्हटलेलं आहे. तर आता डिग्रीज ऑफ फ्रीडम, ई ट्रान्स म्हणजे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस 3, रोटेशनलच्या बाबतीत 2 आणि व्हायब्रेशनलच्या बाबतीत 2. तर इथं व्हायब्रेशनलच्या बाबतीत 2 कशा घ्यायच्या, तर इथं हे मॉलिक्यूल व्हायब्रेट होत असताना तर ऑसिलेट होत असतात. तर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी असते. कोणकोणती एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. म्हणून जरी एकाच दिशेनं व्हायब्रेट होत असले तरी इथं काय करायचं, 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम घ्यायचे. म्हणून ई व्हायब्रेशनला आपण काय लिहिलेलं आहे, 2 लिहिलेलं आहे. तर इथं 3 + 2 + 2 म्हणजे किती आलं, 7. तर कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ गॅस, 1 मॉलिक्यूल ऑफ गॅस किती असेल बाबा, 7/2 kb इंटू काय लिहायचं, टी. तर ही व्हॅल्यू 7/2 kb इंटू टी ही कुणाकुणाची बेरीज असेल बाबा, 3 ट्रान्सलेशनल 1 2 3, 2 रोटेशनल बरोबर 2 आणि व्हायब्रेशनलचे किती लिहायचे, 2 लिहायचे. व्हायब्रेशनलचे किती लिहिले, 2. तर आता अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी नुसार 1/2 mvx² is equal to 1/2 mvy² is equal to 1/2 mvz² is equal to 1/2 I1 omega 1² is equal to 1/2 I2 omega 2² is equal to 1/2 dy by dx bracket square is equal to 1/2 ky². आणि इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी नुसार प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमच्या बाजूला सेम एनर्जी असेल. म्हणजे समजा याची टोटल एनर्जी 700 असेल तर प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला किती असेल, 100 असेल. तर इथं इज इक्वल टू 1/2 kb इंटू टी लिहायचं. तर आता
कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस. तर एका मॉलिक्युलची इतकी कायनेटिक एनर्जी. तर 1 मोल ऑफ गॅसच्या बाबतीत E इज इक्वल टू काय घेतलं, Na इंटू 7/2 kb इंटू टी. तर इथं E इज इक्वल टू 7/2 Na इंटू kb इंटू काय घेतलं, टी. तर इथं Cv ची व्हॅल्यू काढायची. Cv इज इक्वल टू काय लिहायचं, dE/dt इज इक्वल टू ddt 7/2 Na kb इंटू टी. तर इथं काय व्हॅल्यू मिळेल, 7/2 Na इंटू kb. टी ची व्हॅल्यू किती आली, 1. तर इथं Cv ची व्हॅल्यू किती आली, 7/2 इंटू आर. तर आता Cp कॅल्क्युलेट करूया. Cp इज इक्वल टू काय घ्यायचं, Cv प्लस आर. Cv किती आहे, 7/2 आर प्लस आर म्हणजे किती आलं, 9/2 आर इतकी व्हॅल्यू मिळाली. तर आता गॅमाची व्हॅल्यू काय घ्यायची, Cp अपॉन Cv म्हणजे 9/2 आर अपॉन 7/2 आर. 2 ला 2 कॅन्सल म्हणजे किती आलं, आर ला आर कॅन्सल म्हणजे किती आलं, 9/7. तर यानुसार डाय ॲटॉमिक मॉलिक्युलच्या बाबतीत रिजिड मॉलिक्युल असेल आणि नॉन रिजिड मॉलिक्युल असेल तर आपण काय फाइंड आउट केलेलं आहे, Cp Cv आणि गॅमाची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. पॉली ॲटॉमिक गॅस. तर इथं 2 पेक्षा जास्त ॲटम असतील तर या गॅसला आपण काय म्हणतो, पॉली ॲटॉमिक गॅस म्हणू शकतो. तर पॉली ॲटॉमिक गॅस मध्ये काय काय एक्झाम्पल असेल बाबा, SO2 गॅस 3 ॲटम आहेत, H2S गॅस 3 ॲटम आहेत, अमोनिया गॅस 4 ॲटम आहेत. ओके. तर आता डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर इथं पॉली ॲटॉमिक गॅसच्या बाबतीत ट्रान्सलेशनल 3 असतील वापरतात, म्हणजे एक्स एक्सिस, वाय एक्सिस आणि झेड एक्सिस 3. रोटेशनलच्या 3. डाय ॲटॉमिक गॅस असेल तर 2, पण ट्राय ॲटॉमिक गॅस असला तर 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील. तर या कशा काय वापरता, एक्स, ओ, वाय आणि इथं झेड. तर इथं एक्स ऍक्सिस भोवती, वाय भोवती आणि झेड भोवती असं असू शकतं. तर याला आपण काय म्हणतोय, 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. पण डायटॉमिक गॅस असला तर एक्स घ्यायचं नाही, 2च घ्यायचे, वाय आणि झेडचं. बरोबर. आणि एफ इतक्या व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. एफ इतक्या काय आहेत, व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर आता व्हायब्रेशनल मध्ये मगाशी आपण पाहिलं होतं, सी डबल बॉन्ड ओ असा जर ऍटम असला तर इथं लिनियर व्हायब्रेशन होतं, सरळ. म्हणजे समजा इथं आपण असं घेतलं, हा सी ऍटम आणि हा ओ ऍटम. तर व्हायब्रेशन मध्ये समजा हे स्प्रिंग दाखवलं व्हायब्रेशन, तर हे पुढं मागं होऊ शकतं व्हायब्रेशन. ओके. तर आता पॉलीएटॉमिक गॅसच्या बाबतीत, पॉलीएटॉमिक गॅस म्हणजे काय घेऊया, आता अमोनिया घेतला तर इथं नायट्रोजन, इथं हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि खाली काय घ्यायचा, हायड्रोजन घ्यायचा. तर आता हायड्रोजनच्या बाबतीत हे असं स्प्रिंग घ्यायची. तर इथं हायड्रोजन ऍटम असेल, इथं हायड्रोजन ऍटम असेल, इथं हायड्रोजन ऍटम असेल आणि इथं हायड्रोजन ऍटम असेल. तर इथं हे मी स्प्रिंग दाखवते, बॉन्ड. तर आता व्हायब्रेशन कशी असते बाबा, आता व्हायब्रेशन समजा हा एन ऍटम आहे, एच 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 आणि एच. तर ही व्हायब्रेशन असं आहे बाबा, इथं मध्ये एन, इथं एच, इथं एच. तर व्हायब्रेशन असे असू शकतात, असे व्हायब्रेशन असू शकतात. म्हणून एफ इतक्या काय घेतंय, व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम घेतं. ठीक आहे. तर आता ट्रान्सच्या 3, रोटेशनलच्या 3 आणि व्हायब्रेशनलच्या एफ, टोटल किती झाले बाबा, 6 प्लस एफ. तर आता कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्युल ऑफ गॅस, एका मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनच्या बाबतीत काय असते, 3/2 kBt. 3 रोटेशनलच्या बाबतीत काय असेल, 3/2 kb इंटू टी. आणि एफ इतक्या व्हायब्रेशनल आहे. तर एका व्हायब्रेशन मध्ये परत 2 भाग असतात. एक कायनेटिक एनर्जीचा भाग असतो आणि एक कोणता असतो, पोटेन्शियल एनर्जीचा. म्हणून कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्युल ऑफ गॅस काय लिहायचं, इथं हे 3/2 kBt, 3/2 kBt.
तर ही व्हॅल्यू 3 kBT प्लस F इंटू हे हाफ आणि हे हाफ म्हणजे एक झालं F इंटू KBT. तर इथं 3 kBT प्लस F इंटू KBT म्हणजे किती आलं 3 प्लस F KBT इतकी व्हॅल्यू असेल 3 प्लस F KBT इतकी व्हॅल्यू असेल. तर आता कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस तर काय करायचं एका मॉलिक्यूलची इतकी तर एका मोल मध्ये Na इतके ऍटम्स असतात ॲव्होगॅड्रोज नंबर इतके म्हणून Na इंटू 3 प्लस F इंटू Kb इंटू T अशी व्हॅल्यू लिहू शकतो. तर आता कायनेटिक एनर्जी 1 मोल ऑफ गॅस इज इक्वल टू 3 प्लस F Na इंटू Kb इंटू काय घेतलं T. तर आता Cv म्हणजे काय करायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायची ddt E ची घ्यायची ddt E ची व्हॅल्यू 3 प्लस F Na Kb इंटू T. तर आता इथं 3 प्लस F Na Kb T ची डेरिव्हेटिव्ह किती आली बरोबर 1 आली T ची डेरिव्हेटिव्ह 1. तर या ठिकाणी Cv इज इक्वल टू 3 प्लस F इंटू Na इंटू Kb म्हणजे काय म्हणतो R. ते फॉर्म्युला माहित आहे आपल्याला वापरता Kb म्हणजे काय असतो R अपॉन Na. त्यामुळं R ची व्हॅल्यू काय लिहायची Na इंटू Kb. तर ते इथं लिहिलेलं आहे Na इंटू Kb म्हणजे R. तर Cp ची व्हॅल्यू काय असते Cv प्लस R. Cv किती आहे बरं आता 3 प्लस F इंटू R प्लस R म्हणजे R कॉमन घेतला 3 प्लस F प्लस 1 इंटू R 4 प्लस F इंटू R ही Cp ची व्हॅल्यू झाली. तर गॅमाची व्हॅल्यू आपण कशी घेऊ शकतो Cp अपॉन Cv 4 प्लस F इंटू R डिवायडेड बाय 3 प्लस F इंटू R म्हणजे किती असेल 4 प्लस F अपॉन 3 प्लस F इतकी व्हॅल्यू असेल. तर ही व्हॅल्यू कुणाची असेल बाबर गॅमाची असेल. तर यानुसार आपण Cp Cv गॅमा हा पॉली ॲटॉमिक गॅसच्या बाबतीत फाइंड आउट करू शकतो. ओके तर इथं आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. एस्टिमेट ॲव्हरेज थर्मल एनर्जी ऑफ हेलियम ॲटम ॲट रूम टेम्परेचर म्हणजे 27 डिग्री सेंटीग्रेड ना ॲट 6000 केल्विन ऑन सरफेस सन सरफेसचं टेम्परेचर इतकं असतं 6000 केल्विन आणि ॲट 10 मिलियन केल्विन म्हणजे स्टारच्या कोर मध्ये म्हणजे स्टारच्या सेंटरला म्हणजे सनच्या सेंटरला इतकं टेम्परेचर असेल 10 मिलियन केल्विन. तर इथं केबी दिलेलं आहे 1.38 इंटू 10⁻⁻23 जूल K⁻⁻1 आणि ॲव्होगॅड्रोज नंबर दिलेला आहे 6.022 इंटू 10⁻23. तर आता इथं एक नंबरला वापरता टेम्परेचर 27 डिग्री सेंटीग्रेड आहे आपण केल्विन मध्ये केलं 300 केल्विन. मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर एका मॉलिक्यूलची एनर्जी 3/2 Kb इंटू T. तर इथं 3/2 1.38 इंटू 10⁻⁻23 इंटू 300. तर ही व्हॅल्यू साधारणतः 6.21 इंटू 10⁻⁻21 जूल इतकी व्हॅल्यू असते. ओके त्याच्यानंतर सेकंड प्रॉब्लेम वापरता T 6000 केल्विन E ची व्हॅल्यू 3/2 Kb इंटू T 3/2 इंटू 1.38 इंटू 10⁻⁻23 इंटू 6000. तर ही व्हॅल्यू किती येते 1.24 इंटू 10⁻⁻19 जूल. ही व्हॅल्यू कोणाची असेल E ची ऍट 6000 केल्विनला. ओके आणि 10 मिलियन केल्विन 1 मिलियन म्हणजे किती 10⁻6 केल्विन. तर इथं 10⁻7 केल्विन आणि हे 3/2 Kb इंटू T 3/2 1.38 इंटू 10⁻⁻23 इंटू 10⁻7. तर हे आन्सर 2.1 इंटू 10⁻⁻16 जूल इतकी व्हॅल्यू मिळेल. तर हे स्टारच्या कोरला इतकी कायनेटिक एनर्जी असेल. तर कायनेटिक एनर्जी वाढते टेम्परेचर वाढलं की काय वाढेल कायनेटिक एनर्जी वाढेल. आणि सनच्या सरफेस वरती हेलियम ॲटम असतात कारण का सन इज मेड अप ऑफ हेलियम अँड हायड्रोजन गॅस. तर कोरला सुद्धा हेलियम आणि हायड्रोजन गॅस प्रेझेंट असतो. ओके तर सी वन मोर प्रॉब्लेम. तर इथं
calculate number of degrees of freedom associated with 2 gram of helium at NTP. तर इथं नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला 2 ग्रॅम हेलियम गॅस मध्ये किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील हे कॅल्क्युलेट करायचं. बघा आता ऍटॉमिक वेट ऑफ हेलियम किती घ्यायचं 4. तर हेलियम ऍटम मध्ये 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात म्हणून ऍटॉमिक वेट किती घेतलं 4. तर आता इथं ऍटॉमिक वेट किंवा यालाच काय म्हणायचं मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर मास म्हणायचं. यालाच जे ऍटॉमिक वेट तेच मॉलिक्युलर वेट असतं. तर यालाच आपण मॉलिक्युलर मास म्हणू शकतो. तर आता 2 ग्रॅम ऑफ हेलियम दिलेलं आहे. मास ऑफ हेलियम गॅस किती आहे 2 ग्रॅम. तर आता 2 ग्रॅम गॅस मध्ये टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे. तर आता नंबर ऑफ ऍटम्स इन 2 ग्रॅम ऑफ हेलियम मॉलिक्युल्स किंवा ऍटम काढायचे. तर इथं एका मोल मध्ये किती असतात अवोगॅड्रोस नंबर इतके. तर इथं n मोल मध्ये किती असतील n इंटू Na. तर आपण काय करूया 2 ग्रॅम हेलियम गॅसचे मोल्स काढायचे. 2 ग्रॅम हेलियम गॅसचे काय काढायचे मोल्स काढायचे. तर इथं n साठी फॉर्म्युला काय घ्यायचं मास ऑफ गॅस मास ऑफ काय घ्यायचं गॅस डिवायडेड बाय मोलर मास घ्यायचं. त्यावरून आपण n कॅल्क्युलेट करू शकतो. तर इथं n साठी मोलर मास ऑफ गॅस किती घेतला 2 मास ऑफ गॅस 2 मोलर मास किती घेतलं 4. तर हे किती आलं 1/2 इंटू 6.02 इंटू 10⁻23. तर इथे 6.02 अपॉन 2 म्हणजे किती आलं 3.01 इंटू 10⁻23. हे एवढे ऍटम्स झाले कशामध्ये 2 ग्रॅम ऑफ हेलियम मध्ये. ओके. तर आता इथं बघा हेलियम मोनो ऍटॉमिक गॅस आहे. तर या गॅसच्या बाबतीत 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. एका मॉलिक्युलला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. Each He atom has 3 degrees of freedom मोनोएटॉमिक गॅस म्हणून. तर आता टोटल नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम हे कसं कॅल्क्युलेट करायचं तर 3 इंटू टोटल नंबर ऑफ ऍटम्स इन 2 ग्रॅम ऑफ हेलियम. तर इथं या 2 ग्रॅम मध्ये टोटल 2 ग्रॅम हेलियम गॅस मध्ये टोटल किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील तर इथं 3 इंटू टोटल नंबर ऑफ ऍटम्स इन 2 ग्रॅम ऑफ हेलियम. तर इथं 3 इंटू टोटल ऍटम्स किती आहेत 3.01 इंटू 10⁻23. तर हे आन्सर 9.03 इंटू 10⁻23 इतक्या डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील. म्हणजे मॉलिक्युल एक्स ला वाय ला झेड ला असं 3 झालं तर कितीतरी वेगवेगळ्या दिशेला जाऊ शकतो. इकडे जाऊ शकतो इकडे जाऊ शकतो इकडे जाऊ शकतो इकडे जाऊ शकतो. तर अशा इतक्या डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतील. कुणाच्या बाबतीत हेलियम ऍटमच्या बाबतीत 2 ग्रॅम गॅसच्या बाबतीत. ओके. तर आपण या 3rd लेक्चर मध्ये काय काय भाग पाहिलेला आहे मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस हा भाग पाहिलेला आहे. याच्यानंतर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट हा पार्ट पाहिलेला आहे. रिलेशन बिटवीन मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ओके. याच्यानंतर आपण मेयर्स रिलेशन पाहिलेलं आहे. मेयर्स रिलेशनचे काही प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. आणि यानंतर आपण काय पाहिलेलं आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम. डिग्रीज ऑफ फ्रीडम मोनो ऍटॉमिक गॅस याच्यानंतर डाय ऍटॉमिक गॅस आणि पॉली ऍटॉमिक गॅसच्या बाबतीत पाहिलेले आहे. आणि यानंतर आपण काय केलेलं आहे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे. ओके. तर आता इथंच आपण थांबणार आहोत. तर या टॉपिकचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही स्टडी करत असतानाच तर इथं नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आणि ते प्रॉब्लेम्स लिहून काढायचे. ओके. तर यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. ओके. ठीक आहे. हिअर वी स्टॉप.